नमस्कार, मी विजया वामन। आजकाल म्हटलं जातंय पक्षाकडे बघू नका, जो माणूस कामाचा त्याला आमदार म्हणून द्या। पण मग असं असताना सुद्धा सुनील शेळकेंसाठी मावळ जड का जातंय, आणि तेही पक्षांतर्गतच। म्हणजे अंतर्गत विरोधक असूनही सुनील शेळके प्लस आहेत। कामाचा माणूस असला तरी डॉमिनेट का केलं जातंय असा प्रश्न आहे। मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी यंदाही विधानसभेसाठी जोरदार तयारी केलेली आहे। विकास कामांच्या जोरावर सुनील शेळके मतदारसंघातील मतदारांना पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती करत असले तरी सुद्धा त्यांच्या पक्षातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध दिवसागणिक अधिक तीव्र होताना दिसतोय। अर्थात हा विरोध जनमानसातला नाही, हा पक्षांतर्गत विरोध आहे। सुनील शेळके हे दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक आहेत। अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून सुनील शेळके यांना पाहिलं जातं, त्यामुळे अजित पवार यांच्याकडून सुनील शेळके यांचं तिकीट जवळपास निश्चित आहे। परंतु महायुतीकडून अद्याप कोणत्याही जागेची घोषणा करण्यात आलेली नाहीये। तरीही महायुतीचे उमेदवार म्हणून, त्याहीपेक्षा राष्ट्रवादीचे विद्यमान आणि ताकदवर आमदार म्हणून सुनील शेळके हे दुसऱ्या टर्मसाठी रिंगणात उतरतील हे जवळपास पक्क मानलं जातंय। आमदार कामाचा आहे का या सिरीज अंतर्गत तर आमदार म्हणून सुनील शेळके पास होते, त्यामुळे एवढे प्लस पॉइंट असून देखील शेळकेंना उमेदवारीसाठी डॉमिनेट का केलं जातंय। खुद्द अजित पवार यांनी देखील मावळामधल्या एका कार्यक्रमात सुनील शेळकेंच्या कामाचं कौतुक केलं असलं तरी पुढील उमेदवार सुनील शेळकेच राहणार हे अजूनही ते ठामपणे सांगू शकलेले नाहीयेत। त्यामुळेच की काय सुनील शेळकेंच्या उमेदवारीवर रोज प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय। स्वतः पक्षप्रमुख विकास कामं केल्याचं मान्य करून देखील उमेदवारीची शाश्वती देत नाही, ही गोष्ट सुनील शेळकेंपेक्षा मतदारांना पटणारी नाही। मावळ विधानसभेच्या जागेसाठी महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरू झालेली। एकीकडे या जागेसाठी अजित पवार गटातीलच नेते इच्छुक असताना दुसरीकडे भाजपमधील देखील ही जागा आपल्याला सुटावी यासाठी रवी भेगडे प्रयत्न करताना दिसतात। प्रसंगी बंडखोरीची तयारी देखील रवी भेगडेंची आहे, आणि त्यामुळेच आता जी गणित बदलतायत त्यावरून असा प्रश्न होतो की सुनील शेळके तर खरोखरच कामाचा आमदार आहे, कारण आपली सिरीजच जी त्या मतदारसंघात आली होती ती सिरीज तर हेच काहीसं सांगत होती। मात्र आता गणित बदलताना का दिसतात? अजित पवार हे तर मान्य करतात की सुनील शेळके कामाचा एक काय, मग नावाची घोषणा अजून का केली नाही? मावळमध्ये राष्ट्रवादीचा चेहरा असलेले बापू भेगडे हे आपल्या 2009च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तसेच आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे। मात्र मतदार त्यांना नाकारतील ही शक्यता आहे। आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार, आपण इच्छुक आहोत असे स्वतः बापू भेगडे यांनी सांगितलंय। याचा अर्थ सुनील शेळके यांच्या उमेदवारीच्या आड महायुतीत केवळ भाजपाच नाही तर स्वपक्षातील अनेक नेते सुद्धा इच्छुक आहेत असं दिसतंय। या सर्व घडामोडींमुळे मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये येत्या निवडणुकीत पुन्हा शेळके विरुद्ध भेगडे हा पारंपरिक सामना बघायला मिळणार आहे। आता रवी भेगडे यांनी जर तयारी जोरात केलेली असली तर रवी भेगडेंना चॅलेंज नाहीये। रवी भेगडेंच्या बाजूने सगळा मतदार सुद्धा झुकू शकतो किंवा त्यांना स्वपक्षातील मदत आणि विरोधकांचीही मदत होऊ शकते। मात्र रवी भेगडे तसा कस लावायला तयार नाही, आणि एकीकडे सुनील शेळके यांनी या ठिकाणी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास व्यक्त केला, त्यामुळे या ठिकाणचे उमेदवार हे तर सुनील शेळकेच असतील। आता उरला विषय बाळा भेगडे, रवी भेगडे आणि आता बापू भेगडे यांनी मावळ विधानसभेसाठी तयारी केली, तर त्यांचं काय? बापू भेगडे यांनी मावळ विधानसभा लढवण्याची तयारी केली असल्यानं पक्षाकडून मात्र याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाहीये। पक्षातील या दोन्ही नेत्यांचं शीतयुद्ध सोडविण्यासाठी अजित पवार देखील प्रयत्न करताना दिसत नाहीयेत। त्यामुळे शेळके यांना पक्षातूनच आव्हान उभं राहत असलं तरी सुद्धा कन्फर्म तर हेच सांगतं की अजित पवारांचा शब्द पडल्यानंतर बापू भेगडेंना शांत बसावं लागणार आहे। समजा अजित पवार गटाकडून शेळकेंना रिप्लेस करून बापू भेगडे यांना उमेदवारी दिली सुद्धा तरी सुद्धा बापू भेगडे विरुद्ध भाजपकडून रवी भेगडे असा सामना रंगू शकत नाहीये। दुसरीकडे बाळा भेगडे, सुनील शेळके आणि रवी भेगडे हे मावळचे प्रमुख नेते भाजपमध्ये होते। 2019 साली विधानसभा निवडणूक लढवण्यास हे तीनही नेते इच्छुक होते। मात्र अखेरच्या क्षणी उमेदवारी बाळा भेगडे यांना देण्यात आली। त्यातूनच सुनील शेळकेंनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली। शिवाय रवी भेगडे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। हे सगळं जरी असलं तरी रेकॉर्ड तर हेच सांगतं की राष्ट्रवादीचा जर आमदार मावळमध्ये आला असेल तर तो सुनील शेळके यांच्याच रूपानं, म्हणजे थोडक्यात जर राष्ट्रवादीचं खातं मावळमध्ये कोणी उघडून दिलं असेल तर ते सुनील शेळके होते। आणि असा कामाचा माणूस आणि त्याला डॉमिनेट का केलं जातंय असा प्रश्न आहे। खुद्द अजित पवार तर मान्य करतात की सुनील शेळकेंचं काम आणि कामाचा जोर हा स्ट्रॉंग होता। मग अडचण कुठे? तर अंतर्गत विरोधातली। पण अंतर्गत विरोध जर लक्षात घेतला आणि त्यामुळे उमेदवार अलटपलट करायचे ठरले किंवा काही वेगळा विचार पक्षाने करायचा ठरवला किंवा दुसऱ्या पक्षानेही वेगळा विचार करायचा ठरवला
तरी आमची सिरीज आमदार कामाचा आहे का या सिरीजचा अनालिसिस तर हाच सांगतो की सुनील शेळके वन साइड मावळात चालतील. आता तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.